नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत म्हातारपण म्हणजे शेवट नव्हे तर ती एक नवी सुरुवात आहे. चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो, आज जो आपण विषय निवडला आहे तो म्हणजे ज्येष्ठ लोकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी. आणि ज्येष्ठ नागरिकांनी कधी असा विचार केलेला नसेल की आपण स्वतःसाठी जगायला हवं, नाही का? बरोबर ना? माणूस आयुष्यभर जगत असतो, पण स्वतःसाठी मात्र तो फार थोडा जगतो. लहानपणी माणूस आई वडिलांसाठी जगतो. तरुणपणी नोकरी आहे, संसार आहे, मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या आहे, यासाठी तू जगत असतो. आणि म्हातारपणी मुलं, नातवंड आणि लोक काय म्हणतील यासाठी तू जगत असतो. पण एक प्रश्न आहे, मी कधी माझ्यासाठी जगलो का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला कधी विचारला का? मित्रांनो, आजचा हा जो आपला व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ कोणावर आरोप करण्यासाठी नाही आहे मित्रांनो, कोणाला दोष देण्यासाठी सुद्धा नाही. आजचा हा व्हिडिओ आहे म्हातारपणी स्वतःला पुन्हा शोधण्यासाठी. म्हातारपण म्हणजे संपलेलं आयुष्य नाही आहे मित्रांनो. आपल्या समाजात एक विचित्र असा समज आहे, माणूस साठीनंतर जणू एक्सपायरी डेटला पोचतो. बरोबर ना? आणि लोकांचा गैरसमज सुद्धा तसाच असतो. आता काय बाबा, आमचं वय झालं, आता शांत बसायचं, आता फार कमी इच्छा आहे, आता फार इच्छा नकोच. पण खरं सांगायचं तर म्हातारपण म्हणजे आयुष्याची शेवटची संधी असते मित्रांनो, स्वतःसाठी जगायची. ज्या इच्छा तुम्ही तरुणपणी दाबल्या, ज्या स्वप्नांना वेळेच तुम्हाला मिळाला नाही, आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही नंतर बघू असं म्हणत राहिलात ना, तो नंतर म्हणजेच आत्ता असतो. आत्ता म्हातारपण म्हणजेच तो नंतर असतो. आयुष्यभर दिलं तुम्ही सगळ्यांसाठीच, मुलांसाठी, मुलीसाठी, कुटुंबासाठी, नाही का, आईवडिलांसाठी, समाजासाठी. पण स्वतःसाठी कधी जगलात का तुम्ही? नाही ना. मग आता हे वेळ आहे स्वतःसाठी थोडं जगण्याची, स्वतःचा थोडा विचार करण्याची, नाही का? आपल्या समाजात एक अशी रूढी आहे किंवा असा समज आहे, मी तर गैरसमज म्हणेन. आई म्हणते, मुलं सुखी असले ना की माझं सुख त्याच्यातच आहे, माझं जीवन सार्थकी लागलं. हो ना? बऱ्याच स्त्रियांचा हाच विचार असतो. त्याच्या सुखातच आमचं सुख दडलेलं आहे. मुलं सुखी तर आम्ही सुखी. वडील म्हणतात, मुलगा मोठा झाला, आता माझं कर्तव्य संपलं. पण आई वडिलांचं कर्तव्य फक्त एवढंच का? आई वडिलांचं आयुष्य फक्त कर्तव्य करणं एवढंच का? तुम्ही थकलात, तुम्ही आजारी पडलात, तुमच्या भावना कोणी विचारल्या का? म्हातारपणी स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थ नाही आहे मित्रांनो, तो एक आत्मसन्मान आहे. मुलांवर अवलंबून राहणं म्हणजे प्रेम नाही. ही ओळ जर कटू वाटत असेल पण सत्य आहे. मुलांवर पूर्णपणे अवलंबून राहणं हे प्रेम नसतंच मुळी. कारण आजची मुलं वाईट आहे म्हणून नाही आहे, तर आजचं आयुष्यात खूप धावपळीचं आहे. त्यांना वेळच नाही, त्यांना ताण असतो, त्यांना जबाबदाऱ्या आहेत. मग आपण काय करायचं? मनात गाठ बांधायची, माझी किंमत फक्त मुलापुरती नाही. स्वतःसाठी जगायला शिकायला म्हणजेच काय तर स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वतःचं आरोग्य जपणं, स्वतःचा छंद जोपासणं, स्वतःचं मन आनंदी ठेवणं, स्वतःच्या भावना व्यक्त करणं, आणि गरज असेल तेव्हा थेट नाही म्हणणं. हो, बरोबर आहे. नाही म्हणणं देखील एक कला आहे मित्रांनो.
एक छोटी गोष्ट सांगू का मी तुम्हाला? चला, एक छोटी गोष्ट आपण बघूयात का? एका गावात एक आजी होती. सगळं आयुष्य तिनं घरासाठी तिनं घातलं. नवऱ्यासाठी, मुलासाठी. तिनं सगळं आयुष्य आपल्या संसारासाठी आपलं वेचलं. काही दिवसानंतर नवरा गेला आणि मुलं नोकरीच्या निमित्तानं शहराच्या ठिकाणी गेले आणि आजी मात्र आता खेड्यात एकटीच पडली. एके दिवशी तिनं ठरवलं, रडत बसण्यापेक्षा लढत जगायचं. आता मग ती मंदिरात जाऊ लागली, भजन मंडळात बसू लागली, शेजारी पाजाऱ्यांसोबत ती हसू लागली, बोलू लागली, दुःख करत बसण्यापेक्षा. आणि लोक आता तिला म्हणू लागले, आजी बदलली बरं का. पण खरं म्हणजे आजी हरवलेलं आयुष्य परत मिळवत होती. जे तिचं आयुष्य हरवलेलं होतं ती पुन्हा ती जगत होती. समाज काय म्हणे याची भीती सोडा. म्हातारपणी सगळ्यात मोठं ओझं काय असतं माहीत आहे तुम्हाला? लोक काय म्हणतील. लोक काहीही म्हणत नाही मित्रांनो. लोक काहीही तुम्हाला म्हणणार सुद्धा नाहीत. आणि तसं बघायला गेलं तर लोक मात्र काही ना काही म्हणणारच. तुम्ही जर शांत बसलात ना तर लोक म्हणतील काय उपयोगाचा आहे हा. आणि उद्या जर तुम्ही त्यांना आनंदी दिसलात, जर तुम्ही छान जीवन जगताना दिसलात तर लोक म्हणतील याला वयाचं भान तरी आहे का. मग प्रश्न असा आहे, लोकांसाठी जगायचं का की स्वतःसाठी? उत्तर मात्र तुमच्याच हातात आहे. आज जर तुम्ही हे ऐकत असाल आणि मनात काहीतरी तुमच्या होत असेल, तुम्हाला जर थोडंही वाटत असेल तर समजा तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही आहे मित्रांनो. म्हातारपणात शरीर थकतं, पण त्याहूनही जास्त माणूस थकतो तो मनाचा कोपरा. सगळं असूनही मन म्हणतं मी एकटा आहे. बरोबर ना? माणूस कधीच शरीराने थकत नाही किंवा कष्टाने सुद्धा माणूस थकत नाही. माणूस थकतो तो मानसिक त्रासाने. मानसिक खच्चीकरण जेव्हा माणसाचं होतं तेव्हा माणूस थकत असतो. बरोबर ना? आणि जेव्हा माणसाला वाटतं मी एकटा आहे, आणि हा एकटेपणा घर रिकामं असल्यामुळे येत नाही कधी, तो येतो आपल्याला कोणी समजून घेत नाही या भावनेतून. मानसिक एकटेपणा म्हणजे काय माहीत आहे? आज अनेक घरामध्ये आपण बघतो आई वडील मुलांसोबत तर राहतात, पण तरी सुद्धा आई वडील मुलांसोबत राहत असून सुद्धा ते एकटे असतात. कारण घरात कोणालाही त्यांच्याशी बोलायला वेळ नाही, त्यांचं ऐकून घ्यायला त्यांच्या संयम नाही, आणि समजून घेण्याची तर इच्छाच त्यांची नाही. म्हातारपणी माझं कोणी नाही असं वाटणं ही कमजोरी अजिबात नाहीये. ती एक मानवी मनाची भावना आहे. जे वाटतं की आता माझं कोणी नाही ही एक आपली भावना आहे. परंतु एक सांगू, एकटेपणाशी भांडू नका, मुळीच भांडू नका. त्या एकटेपणाला समजून घ्या. आपण नेहमी एकटेपणाला शत्रू मानतो नाही का? पण तो शत्रू नसतो बरं. तो एक इशारा असतो मित्रांनो. तो सांगतो आता जरा स्वतःकडे लक्ष दे, स्वतःकडे बघ. एकटेपणात रडायचं नाही, कधीच रडायचं नाही. एकटेपणात तक्रार सुद्धा करायची नाही. एकटेपणात स्वतःशी मैत्री करायची मित्रांनो. स्वतःशी बोलायला शिका. हो, स्वतःशी बोला. जरा वेगळं वाटलं ना, पण स्वतःशी बोलणं हे वेडेपणाचं लक्षण नाही आहे. ते एक शहाणेपणाची चिन्ह आहे मित्रांनो. तुम्ही जेव्हा सकाळी उठताना तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला विचारा, आज मला कशाने आनंद होईल? आज मला कोणत्या गोष्टीने आनंद होईल? आज मला काय आनंद देऊन जाईल? एखादा चहाचा कप शांतपणे प्यायचा. एखादं जुनं गाणं शांतपणे ऐकायचं. देवाजवळ 2 शब्द मन मोकळं करायचं. बघा, मन हलकं होईल. शांतपणे देवाजवळ हात जोडून बसा आणि बोला देवाशी. तिथेही तुमचं मन तुम्हाला मोकळं करता येतं.
आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहीत आहे का? आपल्या मनाला उभारी देणारं, मानसिक शांती देणारं ते म्हणजे ध्यान. आणि तेच ध्यान जर आपण देवाजवळ बसून केलं तर मनावरचा ताण कमी होईल, नाही का? बरोबर आहे ना? बघा प्रयत्न करू. आणि एक सांगू, हे सगळं करणं म्हणजे स्वतःसाठी जगणं. मुलांनी दुर्लक्ष केलं तरी काय करायचं? काहीच करायचं नाही. ही गोष्ट फार तुम्हाला खोल जखम देऊन जात असेल तरी सुद्धा काहीही करायचं नाही. मुलं त्यांच्या कामात बिझी आहे, असू द्या. मुलं फोन करत नाही, नाही करू द्या. मुलं तुम्हाला विचारत नाही, नाही विचारू द्या. ह्या गोष्टीचा तुमच्या मनावर ताण न घेता, त्या गोष्टीचं तुम्ही फार काही टेन्शन न घेता, तुम्ही आपला वेळ स्वतःसाठी द्या. तुम्ही स्वतःसाठी जगायला शिका. मुलं कधी रागाने बोलतात, तुम्ही बोलायला जातात त्यांच्याकडे, पण त्यांना वेळ नसतो, त्यांची चिडचिड असते, त्यांना कामाचा ताण असतो आणि मग ती चिडचिड रागराग तुमच्यावर करतात आणि मग तुमचं मन दुःखी होतं, तुम्ही दुःखी होतात आणि तुम्हाला वाटायला लागतं की आता या जगात माझं काहीही नाही, मी एकटा आहे. आणि तुम्ही विचार करायला लागतात, खरंच माझं काही चुकलं का? पण मित्रांनो, एक सांगू, तुमचं काहीही चुकलेलं नसतं. आणि एक सांगू मित्रांनो, मुलं बदलली आहेत कारण काळ बदललेला आहे. तुमचं प्रेम कमी पडलं असं अजिबात नाही. स्वतःला दोष देणं तर बंदच करा तुम्ही. अपेक्षा कमी करा. वेदना ही अपेक्षेमुळेच तर येते आणि तुम्ही जर अपेक्षा कमी केली तर तुम्हाला वेदना, दुःख हे कमी होईल. आणि सगळ्यात जड ओझं असतं ते ओझं असतं अपेक्षेचं, बरोबर ना? मुलं माझी काळजी घेतील, ते मला समजून घेतील, ते माझ्यासाठी वेळ काढतील, ही अपेक्षा आपण ठेवतो. परंतु काय होतं? होतं त्याच्या उलट. मुलं आपल्यासाठी वेळ देत नाही, आपल्याला समजून घेत नाही आणि त्यांच्याकडे आपल्यासाठी वेळ तर अजिबातच नसतो, नाही का? आणि मग मग मात्र आपल्याला दुःख होतं. यावर उपाय म्हणजे काय? तर उपाय हाच आहे की अपेक्षा कमी ठेवा. अपेक्षा ठेवा, पण अपेक्षा मात्र मर्यादित ठेवा, कमी ठेवा. कारण अपेक्षा जास्त जर असेल तर मात्र आपल्याला वेदना जास्त होतात, दुःख जास्त होतं. अपेक्षा आपल्या जास्त असतात आणि वास्तव मात्र वेगळं असतं आणि म्हणूनच तर दुःख होतं. स्वतःचा एक छोटा संसार उभा करा. हो, संसारच म्हणेल मी. संसार म्हणजे खूप मोठं घर नसतं बरं का. तो असतो मनातला एक कोपरा. एक फुलझाड लावा, त्याला रोज पाणी घाला. एक देवघर, एक वही घ्या, ज्या वहीवर तुम्हाला तुमच्या भावना लिहिता येतील. एक रेडिओ, रोज रेडिओवरची गाणी ऐका. तुमचा आवडता छंद जोपासा, जेणेकरून तुमचा वेळ जाईल. हाच तर आहे तुमचा छोटा संसार. तोच संसार तुम्हाला आधार देतो. वय झालं म्हणजे इच्छा संपत नाही मित्रांनो. कोणी म्हणतं, या वयात काय करणार आता? आता कुठे काय करायचं बाबा? पण इच्छा मात्र वय कधीच बघत नाही. तुम्हाला लिहायला वाटतं ना, लिहावंसं वाटतं ना, खुशाल लिहा. तुम्हाला गाणं गुणगुणावं वाटतं ना, तुम्हाला गाण्याची आवड आहे ना, तर गाणं जरूर गुणगुणा. फिरायला जायची इच्छा आहे तर रोज फिरायला जा. लोक हसतील काही दिवस, पण एक दिवस तेच लोक म्हणतील, यांच्यातलं अजून जिवंतपणा आहे, याच्यात अजून जिवंतपणा बाकी आहे. आणि जाऊ द्या, लोक काय म्हणतील हा विषय सोडू. परंतु आपल्याला मात्र आपण जिवंत असल्यासारखं वाटायला लागेल. आपल्या मनावरची मरगळ कमी होईल आणि एक उत्साह आपल्या मनात येईल. आणि उत्साही मन हे निरोगी मन असतं, बरोबर ना? आणि एक सांगू का, स्वतःचा सन्मान स्वतः करा. मुलं आदर करत नाही, मुलं तुम्हाला चांगलं वागणूक देत नाही, नाही देऊ द्या, काही हरकत नाही. परंतु स्वतःचा सन्मान तुम्ही स्वतः करा. मुलं त्यानंतर आदर देतील तर छानच होईल. पण नाही जरी दिला
तरी सुद्धा स्वतःला तुम्ही कमी समजू नका. रोज आरशात बघून स्वतःला म्हणा, मी आयुष्यभर खूप केलं आहे, माझी किंमत आहे, मी माझं आयुष्य खूप छान पद्धतीने जगलो आहे आणि यापुढे सुद्धा मला माझं आयुष्य छान जगायचं आहे. हे एक वाक्य तुमच्या मनाला बळ देतं. म्हातारपणी स्वतःसाठी जगणं म्हणजे एकटं होणं नाही आहे मित्रांनो, ते म्हणजे आतून पूर्ण होणं. म्हातारपणात सगळ्यात मोठी भीती असते. काय असते माहिती आहे तुम्हाला? माझं शरीर साथ देईल की नाही? माझं शरीर आता साथ देणं थांबवेल का? एक एक दिवस उठताना कळतं, कधी गुडघे दुखतात, कधी कंबर दुखते, तर कधी डोळे आपले थकतात, कधी आपल्याला श्वास आपला जड वाटायला लागतो. हो ना? बरोबर ना? आणि मन म्हणतं, आता माझा उपयोग नाही. माझं काहीही आता यापुढे खरं नाही, असं आपल्याला वाटायला लागतं. आणि एक सांगू का? शरीर थकलं म्हणजे आयुष्य संपत नाही, हे लक्षात ठेवा. शरीर कमजोर होणं हा निसर्गाचा नियम आहे मित्रांनो. पण मन कमजोर करणं हा आपला निर्णय आहे. बघा, शरीर कमजोर तर वयानुसार होणारच, कारण तो निसर्ग नियमानुसार आहे. परंतु आपण आपल्या मनाला कसं जपायचं, कमजोर होऊ द्यायचं की नाही, हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे. आणि एक बघा, तुम्ही धावू शकत नसला तर चालू शकता, नाही का? आणि चालू शकत नसाल तर तुम्ही बसून पाहू शकता. पाहू शकत नसाल तर काही आठवू शकता, काही गोड आठवणी. आणि आठवणीही जगण्याचा एक भाग असतो, बरोबर ना? आजार म्हणजे शिक्षा नाही. आजारी पडल्यावर अनेक लोक स्वतःलाच दोष देतात. मी हे केलं नसतं तर बरं झालं असतं, मी ते केलं नसतं तर बरं झालं असतं. पण आजार कोणालाच विचारून येत नाही. आजार येतो तो आपल्याला शिकवण्यासाठी, स्वतः थोडं थांबायला शिकवण्यासाठी, थांबण्यासाठी, स्वतःकडे पाहायला शिकण्यासाठी आणि स्वतःवर प्रेम करण्यासाठी. औषधापेक्षा शब्द जास्त बरे करतात बरं माणसाला. औषध गरजेचं असतंच, हे सत्यच आहे. परंतु त्याही पेक्षा गरजेचं असते ते मात्र शब्द. माणसाचं बोलणं, एखादा फोन, एखादं प्रेमळ वाक्य, एखादी शांत साथ जर बाहेरून मिळत नसेल, तर स्वतःला या वेदना असतानाही आनंद शोधता येतात, नाही का? वेदना असतात, पण त्यातही छोटे आनंद लपलेले असतातच की. सकाळची ऊठ, गरम चहा, देवाजवळचा दिवा आणि ती जुनी गाणी जी तुम्हाला तरुणपणात आवडत होती. या छोट्या छोट्या गोष्टी मोठं समाधान देतात माणसाच्या मनाला. माझा उपयोग काय, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही म्हणता, आता मी कोणासाठी उपयोगी आहे. ऐका, तुमचा अनुभव हा तुमचा ठेवा आहे, तुमचं बोलणं हा कोणाचा आधार आहे आणि तुमची उपस्थिती ही कोणासाठी तरी आशीर्वाद आहे. मुलांना नसेल कळत, पण आयुष्याला कळतं की. अनुभव वाटा, तो वाया जाऊ देऊ नका. जुन्या गोष्टी सांगा, संघर्ष सांगा, चुका सांगा. कोणी ऐकेल, कोणी नाही ऐकणार, पण तुम्ही बोलला याचं समाधान ठेवा. कारण बोलणं म्हणजे जगणं असते मित्रांनो. स्वतःवर दया नाही, करुणा ठेवा. दया म्हणजे मी किती दुर्दैवी आहे आणि करुणा म्हणजे मी जे आहे ते स्वीकारतो. आणि स्वतःला स्वीकारणं हे म्हातारपणाची सगळ्यात मोठं औषध आहे. रोज एक गोष्ट स्वतःसाठी करा. ती फार मोठी असण्याची गरज नाहीये. तर 5 मिनिट शांत बसणं, एखादी कविता ऐकणं, एखाद्याशी मन मोकळं बोलणं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे? स्वतःला माफ करणं. ही एक गोष्ट तुमचं मन सावरतं. म्हातारपण दुर्बलतेचं नाही, ते समजुतीचं वय असतं. आणि म्हातारपणी वेदनादायक गोष्ट कोणती असेल तर शरीर दुखणं नसतेच कधी, तर तो असतो अपमान. अपमान मोठा असायलाच हवा असं करणं गरजेचं नाहीये. एखाद्याने दुर्लक्ष करणं, एखादं तुच्छतेनं बोलणं, एखादी दुर्लक्षीची नजर हे असणं, हे सगळं मनात खोलवर बसतं. अपमान ओळखा, तो नाकारू नका.
आपण बरेचदा म्हणतो चालायचंच, वय झालं, मुलं आहेत ती, पण नाही. अपमानच असतो. तो ओळखणं ही पहिली पायरी आहे. कारण जो अपमान ओळखत नाही, तो स्वतःला ओळखत नाही. शांत राहणं म्हणजे गप्प बसणं नाही. खूप लोकांना वाटतं शांत राहिलो तर सगळं ठीक होईल. परंतु तुम्हाला माहित आहे, सतत गप्प बसणं मनात विष साठवतो. सतत गप्प बसल्यानं मनात दुःख होतं. शांत राहणं म्हणजे सभ्यपणे, स्पष्टपणे आणि तेवढ्याच ठामपणे बोलणं. हे मला दुखवलं, याने मला दुखवलं, असं पुढे बोलू नको. असं पुढे बोलायचं नाही. माझा सन्मान ठेवा. ही वाक्य रागाने नाही तर स्वाभिमानाने बोला. मर्यादा ठरवणं स्वार्थ नाही. म्हातारपणी आपण एक मोठी चूक करतो. सगळं सहन करतो. कारण वाटतं नातं तुटेल. पण ऐका, तुम्हाला माहित आहे, नातं हे सहन केल्यामुळे टिकत नसतंच मित्रांनो कधी. ते टिकतं आदरावर. मर्यादा स्वतःची ठरवा. कुठे थांबायचं, कुठे नाही म्हणायचं आणि कुठे दूर जायचं हे लक्षात घ्या. अपमानाला उत्तर कसं द्यायचं? उत्तर द्यायचं, पण भांडून कधीच नाही. एक साधं वाक्य कधी कधी पुरेसं असतं. माझ्याशी असं बोलू नका. मला हे मुळीच मान्य नाही. आणि माझा अनुभव कमी लेखू नका. अजिबात लेखू नका. ही वाक्य तुम्हाला हलकं करतात बघा. आणि एक माहीत आहे का, काही नाती मात्र आपल्याला सोडावी लागतात. हो, हे सत्य आहे. कटू आहे पण सत्य आहे. सगळ्या नात्यांना वाचवता येत नाही मित्रांनो. जे नातं सतत तुम्हाला दुखावत असतं ना, ते नातं जपणं गरजेचं नसतंच मुळी. दूर जाणं म्हणजे द्वेष नाही, ते स्वतःचं संरक्षण आहे. समाजाच्या टोमण्याकडे दुर्लक्ष करा. लोक म्हणतील वयाचं भान नाही, खूप बोलायला लागले, स्वतःचं फार करतात. लोकांना बोलू द्या. ते तुमचं आयुष्य जगत नाही, तुम्ही जगत आहात. आत्मसन्मान म्हणजे काय? आत्मसन्मान म्हणजे मोठ्या गोष्टी नाहीत. तो असतो स्वतःला कमी न समजणं, स्वतःचं मत मांडणं आणि स्वतःची किंमत जाणणं, स्वतःवर विश्वास ठेवणं. हा आत्मसन्मान आहे. म्हातारपणी तुमच्या खऱ्या अर्थाने आधार बनतो. एक छोटी गोष्ट मला इथे तुम्हाला सांगावीशी वाटतं. एक आजोबा होते आणि त्या आजोबाचा मुलगा सतत ओरडायचा, तुम्हाला काही कळत नाही. एक दिवस आजोबाने शांतपणे म्हटलं, मला कळतं, पण आता मी माझा अपमान सहन करणार नाही. आणि त्या दिवसापासून घरातलं वातावरणच बदललं. कारण आजोबा बदलले होते. म्हातारपणी स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वतःचा सन्मान जपणं. म्हातारपणी एक वाक्य खूप वेळा ऐकायला मिळतं, मी एकटा आहे. पण एक प्रश्न विचारू, एकटा असणं आणि एकाकी असणं हे खरंच एकच आहे का? एकटं राहणं आणि एकाकीपणा यात फरक आहे मित्रांनो. एकटं राहणं म्हणजे आजूबाजूला माणसं नसणं आणि एकाकीपणा म्हणजे आजूबाजूला माणसं असूनही मन रिकामं असणं. म्हातारपणी जर तुम्ही एकटे राहत असाल पण मन शांत असेल तर तुम्ही एकाकी नाही. स्वतःच्या संगतीत आनंद शोधा. सतत कोणीतरी सोबत असावं असं नसतंच. कधी कधी स्वतःची संगत सगळ्यात उत्तम असते मित्रांनो. आपल्या मनाशी बोला, आठवणीशी हसा, आयुष्याकडे शांतपणे बघा. ही संगत तुम्हाला पूर्ण करते. सवयी बदला, आयुष्य बदलेल. म्हातारपणात छोट्या सवयी फार महत्त्वाच्या असतात. सकाळी एक ठराविक वेळ, थोडं चालणं, थोडा श्वास, थोडं वाचन, थोडं मौन, या सवयीसुद्धा मनाला स्थिर करतात. मैत्री अजूनही शक्य आहे. या वयात मैत्री, हो, बरोबर ऐकलत तुम्ही, या वयातही खरी मैत्री करणं खूप गरजेचं आहे. आणि ती होते सुद्धा. कारण दाखवायचं काही नसतं इथे, सिद्ध करायचंही नसतं, फक्त समजून घ्यायचं असतं. भजन मंडळात सामील व्हा, सकाळची फेरी, जुने मित्र, नवीन ओळखी, मन उघडं ठेवा.
कोणाचं ओझं व्हायचं नाही, आधार व्हायचं. म्हातारपणी कोणीही ओझं नसतो, पण सतत स्वतःला ओझं समजणं मनाला मारक ठरतं. तुमची उपस्थिती, तुमचं बोलणं, तुमचा अनुभव हे सगळं आजही उपयोगी आहे मित्रांनो. एकाकीपणावर एक सोपा उपाय. रोज एक नाव आठवा आणि त्याच्याशी संपर्क करा. तुमच्या जुन्या मित्राचं एखादं नाव आठवा, त्याच्याशी बोला आणि त्याला फोन करा. त्याच्याशी 4 शब्द बोला, त्याला मेसेज पाठवा. ही छोटी सवय फार मोठा फरक तुम्हाला दिसून येईल. आयुष्याचा शेवट भीतीने नको, भीतीने घालवायचा नाही. म्हातारपण म्हणजे मृत्यूची वाट पाहणे नाही आहे मित्रांनो, ते म्हणजे आयुष्याची संध्याकाळ शांतपणे जगणं. भीती नको, घाई सुद्धा नको. जे झालं ते स्वीकारा. जे आहे त्यात समाधान शोधा आणि जे आहे ते स्वीकारणं म्हणजे हार कधीच नसते. स्वीकार म्हणजे मी लढणं सोडलं नाही. स्वीकार म्हणजे मी शांत झालो. म्हातारपणी खूप मोठी भेट असते. म्हातारपण एकटेपणाचं नाही, ते आत्मसाक्षात्काराचं वय असतं. म्हातारपणात माणसं हळूहळू बाहेरचं आयुष्य सोडून आतल्या जगाकडे वळतो. तेव्हा एक प्रश्न उभा असतो, देव आहे का? तो माझ्याकडे पाहतो का? आणि श्रद्धा म्हणजे भीती नाही. श्रद्धा म्हणजे देवाच्या भीतीने वागणं अजिबात नाही. श्रद्धा म्हणजे आपण एकटे नाही ही भावना. आणि देव म्हणजे तुमच्या मनातली शांतता. देवाशी व्यवहार नाही, संवाद ठेवा. खूप लोक म्हणतात, मी एवढं केलं तरी मला त्रास का? देवाशी हिशोब कधीच करू नका. देवाशी मन मोकळं करा. तक्रार करू नका. रडू सुद्धा नका. शांत बसा आणि तो संवाद साधा. तुमचं मन नक्कीच हलकं होईल. आणि त्याचबरोबर अपराधी भावना सोडा. म्हातारपणी मनात एक ओझं असतं, मी चुकलो, मी जास्त केलं, मी कमी केलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यावेळेचं तुम्ही तेवढंच करू शकत होता. आजच्या नजरेने काल तुम्ही ते मोजू नका. स्वतःला माफ करा ना. मी पुरेसा आहे ही भावना सतत मन म्हणतं, मी कमी पडलो, मी अजून केलं असतं तर. पण आता स्वतःला सांगा, मी जे करू शकलो ते प्रामाणिकपणे केलं आणि ते पुरेसं सुद्धा होतं. ही एक भावना मन शांत करतं. श्वासाकडे लक्ष द्या. श्वास हा सगळ्यात जवळचा मित्र आहे मित्रांनो तुमचा. हळू श्वास घ्या, हळू सोडा, दीर्घ श्वास घ्या. हा श्वास मनाला वर्तमानात आणतो. देव म्हणजे जीवन स्वीकारणं. देव म्हणजे फक्त मंदिर नाही. देव म्हणजे जे आहे त्याला होकार देणं. दुःखाला होकार, आनंदाला होकार, आयुष्याला होकार आणि हो, स्वीकार सुद्धा तुम्हाला हलकं करतो. एक छोटी आठवण, सुखद आठवण मनाला आल्हादून जाते. आणि म्हणून आठवणी अशा काढा की ज्या मनाला आठवणीने आपल्याला सुखद वाटतं. म्हातारपणी माहीत आहे का, मन तुमचं वारंवार मागे वळतं भूतकाळाकडे. काही आठवणी गोड असतात, काही आठवणी टोचणाऱ्या असतात आणि मन म्हणतं तेव्हा असं केलं असतं तर. भूतकाळ बदलता येत नाही, नाही का, पण त्याचं ओझं कमी करता येतं. भूतकाळ हा पुस्तकासारखा असतो, बरोबर ना? पान वाचायची, पण त्यात अडकून बसायचं नाही. जे झालं ते बदलत नाही, पण त्याचा अर्थ आज बदलू शकतो. आठवणी वेदना नाही, त्या शिक्षक असतात. वेदना ह्या आठवणी कटू आठवणी देतात, परंतु तुम्हाला शिकवून गेल्या ना, काहीतरी शिकवलं ना. कुठे आपण मजबूत होतो, कुठे आपण चुकलो, कुठे आपण तग धरला. ह्या आठवणींना दुःख म्हणून न बघता अनुभव म्हणून बघा. जर तर हा शब्द सोडूनच द्या. जर मी तर कदाचित हा शब्द मन थकवतो. आणि कारण आयुष्य जर तर वर नाही, तर जे आहे यावर चालतं. आज जिवंत आहात हेच खूप आहे की नाही. वर्तमानात जगणं म्हणजे काय, तर वर्तमान म्हणजे आत्ताचा श्वास, आत्ताचा आवाज, आत्ताचा क्षण. भूतकाळ गेला, भविष्य अज्ञात आहे,
पण हा क्षण मात्र तुमच्या हातात आहे. मला इथे तुम्हाला एक उदाहरण द्यावंसं वाटतं. एक वयोवृद्ध काकाजी माझ्याकडे आले होते. आमचे नातेवाईकच आहे आणि बोलता बोलता त्यांनी एक शब्द खूप मोलाचा बोलला. आता मला भीती वाटत नाही, कारण मी आयुष्याशी भांडण संपवलं आहे आणि हीच खरी जिंकलेली लढाई आहे. म्हातारपण मृत्यूची वाट पाहण्यासाठी नाही, ते आयुष्याला नम्रपणे निरोप देण्यासाठी असते. म्हातारपणी मन हळूहळू स्वतः पलीकडे पाहायला लागतं. एक प्रश्न शांतपणे उभा राहतो, मी केल्यावर काय? हा प्रश्न भीतीचा नाही, तो जबाबदारीचा आहे. मागे राहणाऱ्यासाठी मन शांत ठेवा. आपण गेल्यावर जग थांबत नाही. मुलं आपापल्या आयुष्यात गुंतलेले असतात, नातवंड मोठे होत असतात, काळ पुढे जात असतो आणि हे स्वीकारणं कठीण असतं. पण तेच खरं शांत करणं असतं. माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये ही भावना खूप लोकांच्या मनात असते. पण लक्षात ठेवा, तुम्ही ओझं नाही, तुम्ही कारण आहात. कारण तुमच्यामुळेच एखादं आयुष्य अस्तित्वात आलं. न बोललेले वाक्य आज बोला. माझी चूक झाली, मला माफ करा, मी तुमच्यावर प्रेम करतो. ही वाक्य खूप उशीर झाल्यावर अर्थहीन होतात आणि ती आता बोला. त्यामुळे तुमचं मन हलकं होईल. तर धन्यवाद मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.